नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले शिक्षण चालूच आहे आणि त्याच अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून व्हिडिओ थ्रू आपण आज भेटणार आहोत। मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका। आजचा विषय आपण बघणार आहोत इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2। हरित ऊर्जेच्या दिशेने। मागील भागामध्ये आपण काय शिकलेलो आहोत त्याचा थोडासा आढावा घेऊ। विद्युत निर्मिती कशा प्रकारे केली जाते हे आपण बघितलं। ही विद्युत निर्मिती होण्यासाठी तारेमध्ये विभवांतर निर्माण होणं आवश्यक असतं। तर विद्युत वाहक तारेच्या सभोवतालचे चुंबकीय क्षेत्र बदलले की विद्युत वाहक तारेत विभवांतर निर्माण होते आणि विद्युत ऊर्जेची निर्मिती होते। ही विद्युत निर्मिती होण्यासाठी वीज निर्मिती प्रकल्पामध्ये प्रामुख्याने उष्णतेचा वापर करून पाण्याची उच्च दाबावर वाफ केली जाते व या उच्च दाबाच्या वाफेचा उपयोग जनित्र फिरवण्यासाठी होतो। हे जनित्र फिरले की वीज निर्मिती होते। जनित्रातील चुंबकाला फिरवण्यासाठी टर्बाइन म्हणजे झोतयंत्र वापरले जाते आणि हे टर्बाइन फिरवण्यासाठी एक प्रकारचा ऊर्जा स्रोत लागतो। ज्या प्रकारचा ऊर्जा स्रोत वापरला जातो त्यानुसार विद्युत निर्मिती केंद्राचे प्रकार ठरतात। प्रत्येक प्रकारात वापरल्या जाणाऱ्या टर्बाइनचा आराखडाही वेगवेगळा असतो। मागील भागामध्ये आपण औष्णिक विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्र आणि त्याचा आराखडा कशा प्रकारे ऊर्जा निर्मिती होते हे बघितलं होतं। तर औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रात औष्णिक ऊर्जा गतिज ऊर्जेत, गतिज ऊर्जा यांत्रिक ऊर्जेत आणि यांत्रिक ऊर्जा विद्युत ऊर्जेत रूपांतरित होते। आज आपण अणुविद्युत ऊर्जा केंद्र तसेच नैसर्गिक वायू ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्र यांचा अभ्यास करणार आहोत। अणुविद्युत ऊर्जा निर्मिती करण्यासाठी अणुभट्टीचा उपयोग होतो। अणुभट्टी म्हणजेच न्यूक्लिअर रिएक्टर। तर अणु ऊर्जेच्या वापराने मोठ्या प्रमाणावर वीज निर्मिती करण्याचे संयंत्र म्हणजेच अणुभट्टी होय। Nuclear reactor, it is a machine that generates electricity on large scale using atomic energy. हे आहे न्यूक्लिअर रिएक्टर, अणुभट्टी आहे ही। आता याचं कार्य कसं चालतं, रचना आणि कशा प्रकारे ऊर्जा निर्मिती होते ते आपण बघणार आहोत। ऊर्जा निर्मिती केंद्रामध्ये या चित्रात तुम्हाला दिसतंय बघा, हा युरेनियमचा अणू आहे। युरेनियम सारख्या अणूच्या केंद्रकामध्ये हा न्यूट्रॉनचा मारा करून
मोठ्या प्रमाणावर ऊर्जा निर्माण केली जाते. म्हणजेच या ठिकाणी अणुभंजन केल्यानंतर जो स्फोट होतो त्यामध्ये प्रचंड प्रमाणात ऊर्जा असते आणि याच ऊर्जेला अणुऊर्जा असे म्हणतात. या अणुऊर्जेचा उपयोग अनेक प्रकाराने करून घेतला जातो. विद्युत निर्मिती केंद्र जसं कोळशावर चालतं त्याऐवजी कोळशाऐवजी अणुशक्तीवरही विद्युत निर्मिती केंद्र चालवून विद्युत निर्मिती करता येऊ शकते. ही आहे अणुभट्टी. आता या अणुऊर्जेवर आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती करण्यासाठी आपण बघितलं की विद्युत निर्मिती कोणत्याही करण्यासाठी टर्बाइन फिरवणं आवश्यक असतं आणि हे टर्बाइन फिरल्यानंतर जनित्र फिरतं. मग अणु ऊर्जेवर आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्रामध्येही जनित्र फिरवण्यासाठी वाफेवर चालणारे टर्बाइनच वापरले जाते. आता वाफच इथे वापरून वाफेचा उपयोग करून हे जे टर्बाइन तुम्हाला दिसतंय हे टर्बाइन फिरतंय. परंतु ही जी वाफ आहे ही वाफ युरेनियम अथवा प्लुटोनियम यांच्या अणुकेंद्रकाच्या विखंडनातून निर्माण झालेल्या उष्णता ऊर्जेचा उपयोग करून निर्माण केली जाते. तर युरेनियमच्या अणुकेंद्रकाचं विखंडन करून मोठ्या प्रमाणावर जी उष्णता ऊर्जा निर्माण होते त्याच्या सहाय्याने पाण्यापासून उच्च तापमानाची व दाबाची वाफ निर्माण केली जाते. या ठिकाणी अणूतील ऊर्जेचे रूपांतर प्रथम औष्णिक ऊर्जेत होते. औष्णिक ऊर्जेचे रूपांतर वाफेच्या मदतीने गतिज ऊर्जेत होते. या गतिज ऊर्जेने म्हणजेच वाफेच्या शक्तीने टर्बाइन आहे हे टर्बाइन फिरतं. टर्बाइन फिरल्यानंतर म्हणजेच वाफेची गतिज ऊर्जा टर्बाइनला मिळते. टर्बाइनच्या गतिज ऊर्जेने हे जनित्र फिरतं आणि शेवटी जनित्राच्या गतिज ऊर्जेचे रूपांतर कशामध्ये होते? विद्युत ऊर्जेत होते आणि अशा प्रकारे जनित्र फिरून विद्युत निर्मिती होते. या ठिकाणी बघा अणु ऊर्जेवर आधारित हे ऊर्जा निर्मिती केंद्र आहे. या ठिकाणी अणुविभंजनासाठी जी अणुभट्टी वापरली जाते ही अणुभट्टी यामध्ये इंधन म्हणून युरेनियम किंवा प्लुटोनियमचा वापर केला जातो. आता या अणूच्या केंद्रकाचं विखंडन करून उष्णता ऊर्जा निर्माण होते. या उष्णता ऊर्जेच्या सहाय्याने पाण्यापासून वाफ निर्माण केली जाते. ही बघा या ठिकाणी स्टीम जनरेटर प्रेशरायझर आहे. या ठिकाणी उच्च दाबाची ही वाफ निर्माण होते. या वाफेने काय होतं? ही जी वाफ आहे ही वाफ या ठिकाणी टर्बाइनवर सोडली जाते आणि हे टर्बाइनची पाती फिरतात. टर्बाइनची पाती फिरल्यानंतर त्याला जोडलेला हा जनरेटर म्हणजे जनित्र फिरू लागतं आणि जनित्र फिरल्यानंतर या ठिकाणी विद्युत ऊर्जा निर्माण होते. तर अशा प्रकारे अणुविद्युत केंद्रामध्ये आपल्याला ही रचना आढळून येते. या ठिकाणी वाफेवर हे जे टर्बाइन चालतं तयार झालेलं वाफेचं पुन्हा रूपांतर पाण्यात करण्यासाठी ही यंत्रणा असते आणि अशा प्रकारे हे पाणी पुन्हा इथे आणून त्या पाण्याची वाफ केली जाते. आता या अणुविद्युत निर्मिती केंद्रामध्ये ऊर्जा रूपांतरण कसं होतं ते बघा. अणूमध्ये जी असणारी ऊर्जा आहे हिचं रूपांतर सर्वप्रथम औष्णिक ऊर्जेत होतं. औष्णिक ऊर्जेचं रूपांतर वाफेच्या गतिज ऊर्जेत होतं. वाफेची ही गतिज ऊर्जा टर्बाइनच्या पात्यांना मिळून टर्बाइनची पाते फिरतात म्हणजेच टर्बाइन मधल्या गतिज ऊर्जेत रूपांतर होतं आणि
टर्बाइनच्या गतिज ऊर्जेचे रूपांतर जनित्राच्या गतिज ऊर्जेत होऊन जनित्राला गतिज ऊर्जा मिळते आणि त्या गतिज ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत होते. तर अशा प्रकारे अणुविद्युत निर्मिती केंद्रामध्ये ऊर्जा रूपांतरण घडून येते. आता या ठिकाणी प्रत्यक्ष काय होतं तर बघा, इन अ न्यूक्लियर रिएक्टर the nuclear energy in atom is released by bringing about nuclear reactions on the nuclear fuel. म्हणजेच अणु केंद्रकीय जे इंधन आहे, अणुचं इंधन वापरून या ठिकाणी अणु ऊर्जा जी आहे ही मुक्त केली जाते. या ठिकाणी युरेनियम 235 या अणूचा उपयोग केला जातो. युरेनियमची समस्थानिके आहेत. तर युरेनियम 235 या अणूवर ज्या वेळेला न्यूट्रॉनचा मारा केला जातो त्यावेळेला याचं रूपांतर युरेनियम 236 या समस्थानिकामध्ये होतं आणि त्याचं विखंडन होऊन मोठ्या प्रमाणावर ऊर्जा बाहेर पडते. या ठिकाणी तुम्हाला दिसते बघा ऊर्जा बाहेर पडताना. युरेनियमचं विखंडन होऊन बेरियम आणि क्रिप्टॉन यांच्यामध्ये युरेनियमचं विखंडन होतं. आता ही एक काय आहे, शृंखला अभिक्रिया आहे. लक्षात ठेवा, ही काय आहे, शृंखला अभिक्रिया आहे. कशी होते बघा, तर युरेनियमवर हा जेव्हा न्यूट्रॉनचा मारा केला जातो त्यावेळेला या ठिकाणी आपल्याला दिसतंय क्रिप्टॉन आणि बेरियम यांच्यामध्ये विखंडन होतं आणि 3 न्यूट्रॉन आणि 200 मेगाव्होल्ट इतकी ऊर्जा बाहेर पडते. तर ही एक शृंखला अभिक्रिया आहे. अणु विखंडनाची ही साखळी प्रक्रिया चालू राहते आणि या अणु ऊर्जा केंद्रामध्ये ही साखळी प्रक्रिया नियंत्रित करण्यासाठी न्यूट्रॉनचा वेग आणि त्यांची संख्या कमी करण्याची आवश्यकता असते आणि त्यासाठी मॉडरेटर कंट्रोलर यांचा उपयोग करून निर्माण झालेल्या उष्णता ऊर्जेच्या सहाय्याने विद्युत निर्मिती केली जाते. आता आपण बघितलं की यामध्ये काय होतं तर शृंखला अभिक्रिया जी आहे, केंद्रकीय विखंडन होतं. हे कसं होतं तर बघा, युरेनियम 235 या अणूवर न्यूट्रॉनचा मारा केला जातो. याचं न्यूट्रॉनचा मारा केल्यानंतर युरेनियम 235 चं रूपांतर युरेनियमच्या समस्थानिकात युरेनियम 236 यामध्ये होतं. युरेनियम 236 हे युरेनियमचं समस्थानिक अत्यंत अस्थिर आहे. त्यामुळे त्याचे बेरियम 141 आणि क्रिप्टॉन 92 या वेगळ्या मूलद्रव्याच्या केंद्रकामध्ये रूपांतर होतं आणि त्याचबरोबरीने 2 ते 3 न्यूट्रॉन निर्माण होतात. तर अशा प्रकारे या अभिक्रियेत निर्माण झालेले हे 3 न्यूट्रॉन आणि 200 मेगाव्होल्ट इतकी ऊर्जा या ठिकाणी बाहेर पडते. आता या अभिक्रियेत निर्माण झालेले हे 3 न्यूट्रॉन अशाच प्रकारे अजून 3 अधिक युरेनियम 235 अणूंचे विखंडन करून ऊर्जा मुक्त करतात. प्रत्येक वेळेला ऊर्जा मुक्त होताना दिसते बघा, एनर्जी. आणि याही प्रक्रियेत निर्माण झालेले न्यूट्रॉन इतर युरेनियमच्या अणूंचे विखंडन करतात. आता 1 ग्रॅम ऑफ युरेनियम ह्याच्यामधून 3.5 मेट्रिक टन कोळशाच्या ऊर्जे इतकी ऊर्जा बाहेर पडते. किती?
1 ग्रॅम युरेनियम मधून 3.5 मेट्रिक टन कोळशामधून जेवढी ऊर्जा बाहेर पडेल तेवढी ऊर्जा 1 ग्रॅम युरेनियम मधून बाहेर पडते. त्याचबरोबर हे जे रिएक्टर आहेत या विखंडन प्रक्रियेत मोठ्या अणूचे 2 किंवा अधिक लहान अणूंमध्ये काय होतं, विभाजन होतं. तर हे आहे विखंडन. केंद्रकीय विखंडन पद्धतीने ही प्रक्रिया सतत चालू राहते. आता याचे फायदे काय आहेत? एक तर मी तुम्हाला सांगितलं की 1 ग्रॅम युरेनियम मधून 3.5 मेट्रिक टन कोळशामधून जेवढी ऊर्जा निर्माण होऊ शकेल तेवढी 1 ग्रॅम युरेनियम मधून निर्माण होते. त्याचबरोबर हे जे रिएक्टर्स आहेत हे रिएक्टर्स बऱ्याच वर्षांपर्यंत चालू शकतात. त्यांचा मेंटेनन्स खर्च सुद्धा खूप कमी आहे. त्याला परत फ्युएल भरण्याची आवश्यकता फार कमी असते. त्याचबरोबर त्याचे आणखीन फायदे काय आहेत बघा. या विद्युत निर्मिती केंद्रात कोळसा हे इंधन वापरलं जात नाही आणि त्यामुळे कोळशामधून कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड यासारखे वायू बाहेर पडतात. परंतु कोळसा या ठिकाणी वापरला जात नसल्यामुळे वायू प्रदूषणाच्या समस्या उद्भवत नाहीत. हा याचा फायदा झाला. त्याचबरोबर ग्लोबल वॉर्मिंग मध्ये योगदान फारसं याचं होत नाही, कारण कार्बन डायऑक्साईड या ठिकाणी कमी प्रमाणात तयार होतो. हे झाले अणुविद्युत ऊर्जा निर्मिती केंद्राचे फायदे. पण त्याचबरोबर याचे तोटे आहेत. तोटे असे आहेत की अणुऊर्जा विद्युत निर्मिती केंद्रामध्ये ज्या वेळेला जो कचरा निर्माण होतो हा कचरा जो आहे हा किरणोत्सर्गी आहे. त्याचबरोबर त्या अणुविखंडन झाल्यानंतर बाहेर पडणारी जी आण्विक प्रारणे असतात म्हणजेच ही किरणोत्सर्गी असतात आणि त्यामुळे अशा या पदार्थांची विल्हेवाट कशी लावायची हा एक मोठा प्रश्न आहे. ही विल्हेवाट लावणं अतिशय कठीण आणि खूप खर्चिक म्हणजेच महाग आहे. दुसरं, या ठिकाणी हे जे पाणी सांडपाणी निर्माण होतं हे सांडपाणी जर समुद्रात सोडलं गेलं किंवा पाण्यामध्ये सोडलं गेलं तर पाण्यातील जे समुद्री जीवन आहे त्या जीवनावर परिणाम होऊ शकतो. आणि जर कधी अपघात झाला म्हणजे या ऊर्जा निर्मिती केंद्रात अपघात झाला तर त्यातून बाहेर पडणारी ही जी आण्विक प्रारणं आहेत त्यांच्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी होऊ शकते. तर हे झाले अणुऊर्जा विद्युत केंद्राचे फायदे आणि तोटे. पुढचं आता आपण बघणार आहोत ऊर्जा निर्मिती केंद्र नैसर्गिक वायू ऊर्जेवर आधारित ऊर्जा निर्मिती केंद्र. आता नैसर्गिक वायू ऊर्जेवर आधारित हे जे विद्युत केंद्र आहे यामध्ये नैसर्गिक वायूच्या ज्वलनाने निर्माण होणाऱ्या उच्च तापमान व दाबाच्या वायूने फिरणारे टर्बाइन वापरले जाते. या ठिकाणी चित्रात तुम्हाला दिसतंय बघा. उच्च दाबाच्या हवेसाठी कॉम्प्रेसर वापरला जातो. आता या विद्युत संचाचे प्रामुख्याने 3 भाग असतात. पहिलं म्हणजे कॉम्प्रेसरच्या सहाय्याने ज्वलन कप्पा जो हा आहे या ज्वलन कप्प्यामध्ये कॉम्प्रेसरच्या सहाय्याने उच्च दाबाची हवा सोडली जाते. बघा उच्च दाबाच्या हवेसाठी हा कॉम्प्रेसर आहे. या ज्वलन कप्प्यामध्ये ही उच्च दाबाची हवा सोडली जाते. त्याचबरोबर या ठिकाणी नैसर्गिक वायू पण असतो. तर ही नैसर्गिक वायू आणि हवा एकत्र येऊन यांचं ज्वलन केलं जातं. आता ज्वलन कशासाठी केलं जातं तर ज्वलनाने निर्माण होणारं
उच्च तापमान आणि दाब, आणि त्याचाच उपयोग करून काय केलं जातं, वायूवर चालणारे हे टर्बाईन फिरवलं जातं. तर हा ज्वलन कप्प्यामध्ये निर्माण झालेला हा उच्च दाबाचा आणि तापमानाचा वायू टर्बाईनची पाती फिरवण्यासाठी वापरला जातो. टर्बाईन फिरल्यानंतर त्याला जोडलेलं जनित्र फिरतं आणि विद्युत ऊर्जेची निर्मिती होते. बघा, फोसाईल फ्युएल इलेक्ट्रिक पॉवर जनरेटिंग प्लांट कशा प्रकारे या ठिकाणी विद्युत ऊर्जा निर्मिती होते बघा. तर कॉम्प्रेसरच्या सहाय्याने काय केलं जातं, ज्वलन कप्प्यामध्ये उच्च ज्वलन केलं जातं. त्यानंतर या कप्प्यातून आलेला अति उच्च दाबाचा आणि तापमानाचा वायू टर्बाईनची पाती फिरवतो. त्यानंतर टर्बाईनला जोडलेले जनित्र जे आहे हे जनित्र फिरलं जातं. म्हणजेच अति उच्च दाबाच्या आणि तापमानाच्या वायूतील गतिज ऊर्जेच्या सहाय्याने टर्बाईनची पाती फिरवली जातात आणि टर्बाईनला जोडलेलं जनित्र फिरून यांत्रिक ऊर्जा निर्माण होते आणि ही ऊर्जा विद्युत ऊर्जेत रूपांतरित होते. हे बघा, नैसर्गिक वायू ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्र, रासायनिक ऊर्जा आणि उच्च दाबाच्या हवेतील उष्णता या एकत्र केल्या जातात ज्वलन कक्षामध्ये आणि त्याच्या सहाय्याने विद्युत निर्मिती केली जाते. आता यातलं ऊर्जा रूपांतरण बघा. नैसर्गिक वायूमध्ये असणारी रासायनिक ऊर्जा आणि उच्च दाबाच्या हवेतील उष्णता ऊर्जा या एकत्र करून त्यांचं काय केलं जातं बघा, ज्वलन केलं जातं. या ज्वलनाने गतिज ऊर्जा निर्माण होते. म्हणजेच नैसर्गिक वायूमधील रासायनिक ऊर्जेचं रूपांतर करून गतिज ऊर्जा नैसर्गिक वायूच्या ज्वलनाने निर्माण केली जाते. त्यानंतर या गतिज ऊर्जेच्या सहाय्याने टर्बाईनची पाती फिरवली जातात. म्हणजेच टर्बाईनच्या पात्यांना गतिज ऊर्जा मिळते. या गतिज ऊर्जेने जनित्र फिरतं आणि जनित्राच्या सहाय्याने विद्युत ऊर्जा निर्माण होते. तर अशा प्रकारे अणु ऊर्जेवर आधारित विद्युत निर्मिती केंद्र आणि नैसर्गिक वायू ऊर्जेवर आधारित विद्युत निर्मिती केंद्र यांची रचना आणि त्यांच्यातील ऊर्जा रूपांतरण आपण समजून घेतलेलं आहे. काही प्रश्न आपण बघणार आहोत. बघा, अणु विखंडनात युरेनियम 236 अत्यंत अस्थिर असल्याने कोणत्या प्रक्रिया होतात? अणु विखंडनात युरेनियम 236 अत्यंत अस्थिर असल्याने त्याचे बेरियम आणि क्रिप्टॉन यांच्यात विखंडन होऊन 3 न्यूट्रॉन आणि 200 मेगाव्होल्ट इतकी ऊर्जा बाहेर पडते. विखंडन म्हणजेच काय, तर एका मोठ्या अणूचे 2 किंवा अधिक लहान अणूत विभाजन करण्याची प्रक्रिया. तर या ठिकाणी युरेनियम 235 चं युरेनियम 236 मध्ये न्यूट्रॉनचा मारा करून विभाजन केलं जातं आणि मग पुन्हा ही ऊर्जा निर्माण होते. अणुविद्युत ऊर्जा निर्मिती धोकादायक का म्हटली जाते? बघा, त्याचे फायदे आहेत तसेच तोटे आहे, परंतु अणुविद्युत ऊर्जा निर्मिती ही धोकादायक आहे. अणु ऊर्जा निर्मिती केंद्रात अपघात घडल्यास त्यातून बाहेर पडणाऱ्या आण्विक प्रारणांमुळे प्रचंड जीवितहानी होऊ शकते आणि म्हणून अणुविद्युत ऊर्जा निर्मिती धोकादायक म्हटली जाते. तसंच त्यातून बाहेर पडणारी जी प्रारणं आहे, रेडिएशन आहे,
त्याचे सुद्धा गंभीर परिणाम होऊ शकतात. कृतीयुक्त प्रश्न आहे हा. बाजूच्या आकृतीचे निरीक्षण करा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. बाजूची आकृती कोणती अभिक्रिया दर्शविते? ही आकृती दिली आहे तुम्हाला. कोणती अभिक्रिया दर्शवते ही? तर बाजूची आकृती केंद्रकीय विखंडन ही अभिक्रिया दर्शविते. या अभिक्रियेचा वापर कोठे केला जातो? या अभिक्रियेचा वापर अणुविद्युत ऊर्जा निर्मिती केंद्रात केला जातो आणि त्यापासून विद्युत ऊर्जा निर्माण केली जाते. कोणते मूलद्रव्य वापरून ही प्रक्रिया घडवून आणली जाते? युरेनियम 235 हे मूलद्रव्य वापरून ही प्रक्रिया घडवून आणली जाते. पुढचा प्रश्न त्याच प्रकारचा आहे. बाजूच्या आकृतीचे निरीक्षण करा व प्रश्नांची उत्तरे लिहा. आकृती बघूया आपण. आकृत्यांचा व्यवस्थित अभ्यास करा. कधी कधी तुम्हाला ह्या आकृत्या काढण्यासाठी सुद्धा सांगितल्या जातात आणि म्हणून आकृत्या काढण्याचा जरूर सराव करा. आकृत्यांमध्ये फक्त आकृत्या काढणं नाही तर त्याला व्यवस्थित नावं देणं म्हणजे नामनिर्देशित आकृती काढण्याचा जास्तीत जास्त सराव तुमचा होणं आवश्यक आहे. या ठिकाणी आकृती तुम्हाला दिलेली आहे. प्रश्न विचारलेले आहेत. बाजूच्या प्रक्रियेत कोणती ऊर्जा निर्मिती होते? बाजूच्या प्रक्रियेत नैसर्गिक वायूवर आधारित ऊर्जा निर्मिती होते. हे ऊर्जा निर्मिती केंद्र कोणत्या स्रोतावर आधारित आहे? हे ऊर्जा निर्मिती केंद्र नैसर्गिक वायू या स्रोतावर आधारित आहे. एक लक्षात ठेवा, आकृत्यांचा प्रश्न आला त्या अनुषंगाने एक आणखीन सांगायचंय की या आकृत्या कधी कधी दिल्या जातात आणि आकृत्यांना योग्य नावे द्या असंही सांगितलं जातं. त्यामुळे आकृत्यांचा जो फ्लो आहे, कशा प्रकारे आकृत्या असल्या पाहिजेत, कधी कधी चुकीची आकृती दिली जाते. मग अशा वेळेला आकृत्यांचा फ्लो कसा असला पाहिजे, नावं कशी दिली पाहिजेत, यासाठी आकृत्यांचा सराव करणं आवश्यक आहे. कोळसा व नैसर्गिक वायू यापैकी कोणते इंधन पर्यावरण स्नेही आहे का? कोणते येणार? येस, ऑफकोर्स नैसर्गिक वायू. नैसर्गिक वायू हे इंधन अधिक पर्यावरण स्नेही आहे. कारण कोळशावर चालणाऱ्या विद्युत निर्मिती संचापेक्षा नैसर्गिक वायूवर चालणाऱ्या संचाची कार्यक्षमता अधिक असते. पहिलं कारण आहे हे. त्यानंतर कोळशाच्या ज्वलनातून कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड यासारखे प्रदूषित वायू निर्माण होऊ शकतात. परंतु नैसर्गिक वायूमध्ये सल्फर नसल्याने त्याच्या ज्वलनातून प्रदूषणही कमी प्रमाणात होते आणि म्हणून नैसर्गिक वायू हे इंधन अधिक पर्यावरण स्नेही आहे. पुढचा प्रश्न आहे बघा. अणुविद्युत निर्मिती केंद्रातील विखंडन प्रक्रिया स्पष्ट करा. आता या ठिकाणी विखंडन प्रक्रिया फक्त तुम्हाला स्पष्ट करायला सांगितली आहे. तर ही विखंडन प्रक्रिया स्पष्ट करण्यासाठी पॉइंट वाईज उत्तर देण्याचा सराव करा. आवश्यक त्या ठिकाणी आकृती पण तुम्ही काढू शकता. आपण प्रक्रिया दाखवूया. पहिलं काय केलं जातं? पहिला पॉइंट आहे युरेनियम 235 या अणूवर न्यूट्रॉनचा मारा केला असता त्याचे रूपांतर युरेनियम 236 या समस्थानिकात केले जाते. दुसरं, युरेनियम 236 अत्यंत अस्थिर असल्याने त्याचे बेरियम आणि क्रिप्टॉन यांच्यात विखंडन होऊन 3 न्यूट्रॉन आणि 200 मेगाव्होल्ट इतकी ऊर्जा बाहेर पडते. तिसरा पॉइंट,
या अभिक्रियेत निर्माण झालेले 3 न्यूट्रॉन अशाच प्रकारे अजून 3 अधिक युरेनियम 235 अणूंचे विखंडन करून ऊर्जा मुक्त करतात आणि याही प्रक्रियेत निर्माण झालेले न्यूट्रॉन हे इतर युरेनियमच्या अणूंचे काय करतात? विखंडन करतात. तर अशा प्रकारे अणुविखंडन प्रक्रिया काय होते? पूर्ण होते. ही एक शृंखला अभिक्रिया आहे. तर अशा प्रकारे अणुविद्युत निर्मिती केंद्र आणि नैसर्गिक वायूवर आधारित ऊर्जा निर्मिती केंद्र यांची रचना, त्यांच्यातील विद्युत निर्मिती केंद्र तसंच विद्युत निर्मिती केंद्रातील ऊर्जा रूपांतरण कसे होते याची माहिती आज आपण घेतलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इथेच थांबणार आहोत. अशाच काही सुंदर सुंदर व्हिडिओ सहित पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. तोपर्यंत थँक्यू. घरी राहा, सुरक्षित राहा.